म्हणे काय काय रे? हे बघ मला इथे कामाची धांदल आहे. उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको, समजला? तुम्हाला मॅडमचा संदेश आहे. अरे मॅडमचा काय देते संदेश? मॅडम काय संदेश आहे? तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलंय. हा संदेश हा. आहे? उलट सरळ दम दिला म्हणून सांग की. हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय, आता मला वेळ नाही, मी नंतर येऊन भेटतो. आत्तातला काम टाकून बोलायलाय. चला लवकर. काय झोतोय तू आमची? हे इंगळ्या इकडे काय रे? यानं जरा सनलाईट जाऊ दे. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला, सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी? नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर आला नाहीत. होतो वेळेवर येणारच होतो, पण त्याची काय गंमत झाली. घरातून वेळेवरच निघालो, पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती, पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो तुम्हाला सांगतो, इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना, त्या कात्रीने कापल्या तरी. माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते, कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही. म्हणे तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मला हो. याला असेल, कारण सध्या तो जात्यात आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे, मी आलो. बरोबर. काय करून बघतो वरती. माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? काम करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे. हो मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जरा जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही, म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. म्हणे मॅडमने बोलवलं तुम्हाला. आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय. काय बोलताय? तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय? आलो म्हणून सांगताल. या माने. बसा. तुम्हालाच म्हटलं मी. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो ना, का नाही होणार? का? मी माणूस नाही? कोण म्हणतं? नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. हा पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होतात. मिस्टर माने, हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर लग्नाचा. लग्नाचा म्हणजे? म्हणजे काय? अहो लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय, मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? हा, म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. इश्य, काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे.
हा त्रास मग हरकत नाही. मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी. मला वाटलं पेढा देऊन वरती मिस्टर माने आ, माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय. मला जरा मदत करा. करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेसेल. हा, ही बघा ही एक चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना. घेऊन टाका. ती दाखव जरा. ती दाखवा लिंबू कलरची. हा रंग सुद्धा चांगला आहे. छे छे, तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी, तिला नाही. लागाव नका पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा. बिल पाठवून द्या. माने मॅडमने बोलवलेलं. हो. वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय आहे रे? छडी एका चाबूक आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळे फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उचलून धरले होते. धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा आता थोडीशी पावडर खाली साडली पण तोंडाला मला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच. ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हं? हो खरंच धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या, बसा. हं? हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. हसायला काय? लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू. बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने, तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील. तू ही शेड लाव, चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघूया ना का खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय काय भंकच केली मी. काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्प. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन. मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच करतो ना मी. म्हणजे काय होतं मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही. ओठ मुळीच हातात घेणार नाही. कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या?
हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना, त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही, आणि मलाही ते आवडत नाही. हो, जातो ना मी, जातो. मिस्टर माने, हा? जरा ती मागल्या वर्षीची फाईल बघता का? मागल्या वर्षाची फाईल ही का बघा. ही थांबा 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 थांबा. सॉरी. हा, नाही तुम्ही सॉरी, पण आय एम व्हेरी ग्लॅड. काय पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धावून आला होता, इथं आमच्या मदतीला झुरळ धावून आलं. काळाचा महिमा दुसरं काय. माने तुम्ही ऑफिस मध्ये आहात, लक्षात ठेवा. हे जुळांना सांगा ना, मला काय सांगताय. काय हे? नाही, चुकून तुमची ऍक्शन मी केली. पण काय म्हणा, या ऑफिसात झुरळ फार कमीच आहेत नाही. माने. येस, मी धनंजय मानेचा मित्र, ही चिठ्ठी द्यायला आलोय. बसा ना. हो. आजारी आहेत म्हणजे नेमकं होतंय काय त्यांना? ते नक्की निदान झालं नाही अजून. अहो, पण काहीतरी असेलच की. खोकला, ताप. ताप 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 तर आहेच. फार आहे का? नाही, फार नाही, 4 डिग्री आहे. फार जास्त आहे हा ताप. हा? पण खोकला पण आहे ना, खोकला पण आहे, थांबतच नाही. काय सांगता काय? हो, आम्हाला वाटतं ते काय ते गोवर असलं पाहिजे, शिवाय श्वास लागतो, डोकं दुखतं, पोटी दुखतं. म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे. काहीतरी भलतच झालं हो. पण असे अचानक सिरियस कसे झाले ते? सिरियस कुठं? जजा, सिरियस नाही काही, डॉक्टरने सांगितलं. माणसांचाच डॉक्टर आहे ना तो? अर्थात. पण तुम्ही काय काळजी करू नका हो, उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू. तुम्ही? म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. मला फार काळजी वाटते हो. मला इथे चैनच पडणार नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको नको, धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय. मी जातो, कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये. नमस्ते. लीलाबाई काळभोरांचा बंगला हाच ना? हो हाच. आपल्याला त्याला भेटायचंय का? नाही, धनंजय माने इथेच राहतात ना? हो, इथेच राहतात. ते आजारी असल्याचं कळलं. हो, आपण. आम्ही दोघं स्टोअर्स मध्ये एकत्र काम करतो. अच्छा अच्छा, चला मी तुम्हाला त्यांची खोली तुम्ही दाखवते. कशाला त्रास घेता? हा? मला खोली दाखवा, मी जाईन. अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला? पहिलीच वेळ आहे ना, हा? तुम्ही इथे यायची हो. हा. चला दाखवते. सावकाश. हा, या ना, या या. आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं? या. आमच्या घरात म्हणजे? अहो, तुम्ही माझ्या ह्याना भेटायला आलात ना? मी नाही समजले. अहो, असं काय करताय? हे माझे मिस्टर, मी मिसेस धनंजय माने. काय? मॅडम, मॅडम माझं ऐकून तर घ्या. मॅडम, मॅडम तुमचा गैरसमज होतोय. मॅडम ऐकून तर घ्या. मॅडम, मॅडम. धनंजय, हा? काय झालं रे? नाही ते, कोण होती ती बाई? हा, ती आमची मालकीण बाई होती. हं? मी आजारपणाचा खोटा अर्ज पाठवला ना, म्हणून ती रागावून गेली. मॅडम, मी तुम्हाला बोलावलं नाही. नाही, मी स्वतःहून इथं आलोय. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, खाजगी सुद्धा. गेट आउट. ओरडून सांगायची काही गरज नाही, मी जातोय. मॅडम, तुमचा राग मला मंजूर आहे, मी जाणारच आहे. ही नोकरी मी सोडणार आहे. माझं तोंड सुद्धा मी तुम्हाला परत कधी दाखवणार नाही. पण एवढंच सांगतो की तुम्ही रागवत असलात तरी तुम्ही मला आवडत होतात. पण आता सगळं संपलंय. आता एकच विनंती आहे, हे पत्र वाचा, माझी अखेरची इच्छा म्हणून. थांबा. तुम्ही हो, मला तुमच्याशी बोलायचंय. नेहमी बोलता तसं. हं? बोला. का का तुम्ही माझा असं छळ केलात? हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी? मी किती निराश झाले होते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं तू?
तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होतं मॅडम? सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात, हा, त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या? नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आली म्हणा. पण तुमचं प्रेम मात्र एकदम दमदार होता. म्हणजे तोंडानं दम द्यायचा आणि मनातनं प्रेम करायचं. पण मॅडम तुम्ही यापुढे मॅडम नाही म्हणायचं, हा फक्त माथुरी म्हणायचं. माधुरी